हाय हॅलो नमस्कार मंडळी. 18वा भाग घेऊन आम्ही हजर आहोत. थोडा उशीरच झाला आहे आजच्या भागाला, पण आपल्या रॉयल कारभारी या चॅनलवर थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण आजपासून पुढचे सर्व भाग या चॅनलवर पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमचा पाठिंबा मला नेहमीच प्रेरणा देतो. आजचा भाग कथेला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हळदीच्या त्या सोनेरी मंगलमय वातावरणात आज उजाडली होती ती अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि तेजस्वी सकाळ. त्यांच्या विवाहाचा शुभमुहूर्त. संपूर्ण मुंबई आज एका शाही सोहळ्याची साक्ष देणार होती. अर्णव महाजनने आपल्या आयुष्यातील या सर्वात खास दिवसासाठी कोणत्याही कसर सोडली नव्हती. विवाहाचे स्थळ म्हणजे केवळ एक मंडप नसून ते एक स्वप्नवत साम्राज्यच भासत होते. पहाटेच्या प्रसन्न वेळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे अथांग समुद्राच्या लाटांना स्पर्श करत होती, तेव्हा लग्नाच्या मांडवात सनईचे सुमधुर सुरू घुमू लागले होते. मांडवाची सजावट पाहणाऱ्याचे डोळे दिपून टाकेल अशी होती. प्रवेशद्वारावर चक्क हिऱ्यांसारख्या चमकणाऱ्या काचेच्या माळा आणि ताजी पांढरी कमळे लावली होती. मांडवाच्या छताला मखमली लाल कापड आणि त्यावर सुवर्ण नक्षीकाम केलेल्या झालरी लावल्या होत्या. मांडवाच्या चारही बाजूला दक्षिण भारतीय पद्धतीने 5 ते 6 फूट उंचीचे पितळी समईचे खांब उभे होते, ज्यामधून मंद प्रकाशाच्या ज्योती तेवत होत्या. सुगंधी अत्तराचा दरवळ वातावरणात असा मिसळला होता की येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक राजेशाही अनुभूतीच येत होती. मांडवाच्या मध्यभागी असलेला विवाहवेदीचा भाग तर अकल्पनीय होता. तिथे बसण्यासाठी चंदनाची चौरंग मांडली होती, ज्यावर अतिशय नाजूक कोरीव काम केले होते. विधी करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य म्हणजेच ताम्रकुंड, पळी पंचपात्री, तांदूळाच्या अक्षता, कलश आणि सम्या हे सर्व शुद्ध चांदीचे होते. भटजींची एक पूर्ण चमू तिथे उपस्थित होती. मुख्य भटजींनी आपल्या खर्जातील आवाजात वेदमंत्रांचे पठण सुरू केले होते, ज्यांच्या कंपनांनी संपूर्ण वातावरणात एक पवित्र ऊर्जा निर्माण झाली होती. मांडवाच्या एका बाजूला रुखवत मांडले होते. ईश्वरीच्या घरच्यांनी तयार केलेले रुखवत म्हणजे कलेचा एक उत्तम नमुनाच होता. त्यामध्ये मातीच्या पण रंगीबेरंगी बाहुल्या, साखरेचे छोटे गाडे, सुबक नक्षीकाम केलेली फळं आणि हाताने विणलेले सुबक तोरणे मांडली होती. रुखवताच्या मध्यभागी अर्णव आणि ईश्वरीच्या नावाची एक मोठी रांगोळी काढली होती, ज्यावर सुगंधी गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली होती. हे रुखवत पाहण्यासाठी पाहुण्यांची एकच गर्दी होत होती. तर दुसरीकडे आपल्या स्वतंत्र कक्षात अर्णव महाजन लग्नासाठी सज्ज होत होता. अर्णवने आज विवाहासाठी चक्क रॉयल आयव्हरी हस्तिदंती रंगाची भरजरी शेरवानी परिधान केली होती. या शेरवानीवर सोन्याच्या तारांनी आणि खऱ्या मोत्यांनी जरदोशी काम केले होते. त्याच्या गळ्यामध्ये 5 पदरी हिराचा कंठा चमकत होता आणि कमरेला असलेला मखमली पट्ट्यावर एक ऐतिहासिक बनावटीची तलवार डौलत होती. अर्णवच्या डोक्यावर रेशमी फेटा होता, ज्यावर चकाकणारा तुरा लावला होता. आरशामध्ये स्वतःला पाहताना अर्णवच्या चेहऱ्यावर एक वेगळाच गंभीरपणा आणि समाधान होते. आज तो फक्त एका चॅनलचा मालक नव्हता, तर तो ईश्वरीचा अधिपती होणार होता. त्याचवेळी ईश्वरीच्या कक्षात सौंदर्याचा जणू साक्षात्कारच घडत होता. ईश्वरीने लग्नासाठी पारंपरिक साडीऐवजी अर्णवच्या आवडीचा एक भव्य राजस्थानी जरतारी घागरा परिधान केला होता. तो घागरा गडद लाल आणि गुलाबी रंगाचा होता, ज्याच्या घेरावर लग्नाच्या वरातीची पूर्ण नक्षी हातानेच विणली होती. त्याच्यावरचा पदर ईश्वरीने अशा पद्धतीने घेतला होता की तिचे मुखकमल एखाद्या चंद्रासारखे भासत होते. तिने कपाळावर बोरमाळ, नाकात नथ, कानात जड कर्णफुले आणि हातामध्ये सोन्याच्या तोड्या घातल्या होत्या. तिचे डोळे आज काजळाने अधिकच गडद झाले होते, ज्यामध्ये अर्णवच्या नावाची ओढ स्पष्ट दिसत होती. ईश्वरी जेव्हा तयार होऊन उभी राहिली, तेव्हा तिच्या सख्यांनीही तिच्या सौंदर्यापुढे नतमस्तक होऊन तिची नजरच काढली. आता तो क्षण जवळ आला होता, ज्याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. मंगलाष्टकांसाठी वेळ जवळ आली होती. भटजींनी अंतरपाट धरण्याची सूचना दिली. अर्णव आपल्या मांडवात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला होता आणि ईश्वरी सुद्धा आपल्या कक्षातून हळूवार पावले टाकत लग्नाच्या वेदीकडे येण्यामध्ये निघाली होती. तिच्या घागऱ्याच्या घुंगराचा आवाज आणि अर्णवच्या शेरवानीचा रुबाब या दोघांचेही हृदय आता एकाच लयीमध्ये धडधडत होते. त्यांच्या आयुष्यातील नव्या पर्वाचा हा मंगलमय प्रारंभ आता अगदी काही पावलांवरच होता.
अशा प्रकारे अर्णव आणि ईश्वरीच्या विवाहाचा हा भव्य मांडव रुकवत आणि त्यांची राजेशाही तयारी पूर्ण झाली. आता वेध लागले आहेत ते म्हणजे अंतरपाटामागून एकमेकांना पाहण्याचे आणि त्या पवित्र मंगलाष्टकांचे. विवाहाच्या मांडवात मंत्रपठण आणि सनईचे सूर आपल्या शिखरावर पोहोचले होते, कारण आता वेळ झाली होती अर्णव महाजनच्या राजेशाही एंट्रीची. अर्णवच्या लग्नाची वरात म्हणजे केवळ एक मिरवणूक नव्हती, तर तो एका सम्राटाचा आपल्या राणीला नेण्यासाठी आलेला भव्य ताफा होता. मांडवाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांची उधळण सुरू झाली आणि दुरूनच ढोल ताशांचा तो कांठाळा बसवणारा आवाज ऐकू येऊ लागला. अर्णवची एंट्री एखाद्या चित्रपटातील भव्य दृश्यासारखी नियोजित केली होती. सर्वात पुढे नाशिकच्या प्रसिद्ध ढोल पथकाचे 100 तरुण आपल्या जोशात ताल धरत होते, ज्यांच्या प्रत्येक ठोक्यावर उपस्थित पाहुण्यांचे पाय आपोआपच थिरकत होते. त्यांच्या मागे पांढऱ्या शुभ्र घोड्यांची एक रांग होती, ज्यांच्या अंगावर जरीच्या झुली घातल्या होत्या. आणि मग दिसली ती अर्णवची मुख्य सवारी. अर्णव चक्क एका विंटेज खुल्या मर्सिडीजमध्ये उभा होता, जी पूर्णपणे पांढऱ्या गुलाबांनी आणि विदेशी ऑर्किड्सने मडवलेली होती. अर्णवचा तो अवतार पाहून तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण अवाकच झाला. त्याने परिधान केलेली ती हस्तिदंती रंगाची शेरवानी आणि त्यावरचा तो हिऱ्याचा कंठा सूर्यप्रकाश पडताच चमकून निघत होता. अर्णवच्या डोक्यावरचा तो शाही फेटा आणि त्यावर लावलेला तुरा त्याच्या रुबाबास अधिकच शोभा देत होता. त्याच्या एका हातात मखमली म्यानात असलेली सोन्याची तलवार होती, जी त्याने आपल्या कमरेला लावलेल्या पट्ट्याला टेकून धरली होती. अर्णव जेव्हा गाडीतून उतरून मांडवाच्या पायऱ्यात चढू लागला, तेव्हा त्याच्या प्रत्येक पावलावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यासाठी मशीन लावल्या होत्या. अर्णवच्या मागे त्याचे मित्र आणि घरचे लोक फेटे घालून चालत होते, जणू एखादा सेनापती आपल्या सैन्यासह येत आहे. अर्णवचा तो करारी चेहरा, ते भेदक डोळे आणि त्या डोळ्यांवर ओठांवर असलेली एक जिंकल्याची भावना, हे सर्व पाहून मीडियाचे कॅमेरे सतत फ्लॅश होत होते. मांडवाच्या प्रवेशद्वारावर ईश्वरीच्या आईने म्हणजे सुलोचनाबाईंनी अर्णवला ओवाळण्यासाठी आरतीचे ताट हातात घेतले. अर्णवने अतिशय नम्रपणे खाली वाकून त्यांचे आशीर्वाद घेतले, पण त्याच्या नजरा मात्र त्या अंतरपाटाकडे आणि पडद्याआड दडलेल्या ईश्वरीकडेच होत्या. अर्णव जेव्हा मुख्य मंडपात प्रवेशला तेव्हा सर्व पाहुणे त्याच्या स्वागतासाठी उभे राहिले. त्याचा तो राजेशाही थाट आणि चालण्यातील तो डौल पाहून सर्वांना जाणवले की अर्णव महाजन हे नाव केवळ सत्तेचं नाही, तर ते एका मोठ्या मनाचं आणि कर्तृत्वाचं प्रतीक आहे. अर्णव आता लग्नाच्या वेदीवर त्या चंदनाच्या चौरंगावर येऊन उभा ठाकला. त्याच्या आजूबाजूला असलेल्या पितळी समयांचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता, ज्यामुळे त्याचं सौंदर्य अधिकच उजळून निघाले होते. अर्णवने आपल्या हातातील तलवार बाजूला ठेवली आणि तो त्या पवित्र अग्नीसमोर उभा राहिला. आता प्रतीक्षा होती ती फक्त ईश्वरीच्या एंट्रीची आणि त्या रेशमी अंतरपाटाची, जो या दोन जीवांना एका रेशमी गाठीत कायमचा बांधणार होता. अशा प्रकारे अर्णव महाजनची ती राजेशाही आणि भव्य एंट्री संपन्न झाली. मांडवातील वातावरण आता पूर्णपणे लग्नाच्या मंगलमय रंगात थिजून गेलं होतं. अर्णवची राजेशाही एंट्री झाल्यानंतर संपूर्ण मांडवात एक वेगळी शांतता पसरली होती. अर्णव अंतरपाटाच्या एका बाजूला उभा होता, पण त्याचे डोळे मात्र एका प्रवेशद्वाराकडे खिळले होते, जिथून त्याची ईश्वरी येणार होती. लग्नाच्या त्या मंगलमय वातावरणात अचानक सनईचे सूर बदलले आणि एका धीर गंभीर भावूक आवाजात नवरी आली या गाण्याने मंद सूर उमटू लागले. मांडवाच्या त्या फुलांनी सजवलेल्या प्रवेशद्वारावर ईश्वरीचे आगमन झाले आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोकाच चुकला. ईश्वरी आज जमिनीवर चालत नव्हती, तर ती एका भव्य लाकडी पालखीत बसून येत होती, जिला तिच्या चुलत भावांनी खांदा दिला होता. त्या पालखीवर मोगऱ्याच्या कळ्यांची जाळीदार चादर टाकली होती. पण खरी जादू तेव्हा घडली जेव्हा ईश्वरीने त्या पालखीतून खाली पाऊल ठेवलं. लाल गुलाबी रंगाच्या त्या जड जरतारी घागऱ्यामध्ये डोक्यावर घेतलेल्या त्या नाजूक ओढणीमध्ये ईश्वरी एखाद्या देवकन्येसारखी भासत होती. तिच्या घागऱ्याच्या प्रत्येक हालचालीवर त्यातील जरीचं काम चमकत होतं. ईश्वरीने चालायला सुरुवात केली आणि तिच्या पायातील जड सोन्याच्या पैंजणांचा छुमछुम असा नाजूक आवाज संपूर्ण शांत मांडवात घुमला. ईश्वरीच्या हातात गुलाबाच्या फुलांचा एक छोटा गुच्छ होता, पण तिचे हात थरथरत होते. तिने जेव्हा समोर पाहिले तेव्हा तिला तिचे वडील सदाशिवराव उभे दिसले. सदाशिवरावांच्या डोळ्यामध्ये आज पाण्याचा महापूर आला होता
आपली छोटी ईश्वरी, जिने कधी काळी त्यांच्या बोटाला धरून चालायला शिकले होते, ती आज इतकी मोठी झाली होती की दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी व्हायला निघाली होती. ईश्वरी जसजशी पुढे सरकत होती तसतसे गाण्याचे बोल अधिक भावूक होत होते. सदाशिवरावांनी आपला हात ईश्वरीच्या डोक्यावर ठेवला तेव्हा ईश्वरीला राहवलंच नाही. तिने चालता चालता वडिलांच्या डोळ्यात पाहिलं आणि तिच्या पापण्या भिजल्या. सुलोचनाबाई तर बाजूला उभ्या राहून पदराने आपले डोळे पुसत होत्या. आपल्या काळजाचा तुकडा आज एका राजाच्या हातात सोपवताना होणारी ती वेदना आणि आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ईश्वरीने आपल्या आईकडे पाहिलं आणि एक छोटासा हुंदका तिच्या ओठातून बाहेर पडला. अर्णवने अंतरपाटाच्या पलीकडून हे सर्व पाहिलं आणि त्याचंही हृदय भरून आलं. त्याला जाणवलं की ही मुलगी आपल्यासाठी आपलं संपूर्ण जग आहे. आपले आई वडील सोडून येत आहे. ईश्वरी आता मांडवाच्या मध्यभागी पोहोचली होती. तिच्या भोवती तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक होते, पण तिचं पूर्ण लक्ष फक्त तिच्या बाबांकडे होतं. सदाशिवरावांनी ईश्वरीचा हात पकडला आणि तिला त्या लग्नाच्या वेदीच्या पायऱ्यांपर्यंत नेलं. तो स्पर्श, ती मायेची ओढ ईश्वरीला सांगत होती की बाळा, तू कुठेही गेलीस तरी तुझं हे घर कायम तुझंच राहील. ईश्वरीने वाकून आपल्या वडिलांच्या पायांना स्पर्श केला तेव्हा सदाशिवरावांनी तिला घट्ट मिठीत घेतलं. तो क्षण इतका भावूक होता की मांडवातील अनेक पाहुण्यांनी आपले रुमाल बाहेर काढले. ईश्वरी आता अर्णवच्या समोर अंतरपाटाच्या दुसऱ्या बाजूला येऊन उभी राहिली. तिच्या नाकातील नथ आणि डोळ्यांमधील ते पाणी तिच्या सौंदर्याला एक वेगळीच धार देत होतं. तिने आपला घागरा सावरला आणि नजर खाली वळवली. अर्णव आणि ईश्वरी आता समोरासमोर होते. मध्ये फक्त तो रेशमी अंतरपाट होता. ईश्वरीची ही एंट्री केवळ मांडवातील चाल नव्हती, तर ती एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भावूक प्रवास होता. आई वडिलांच्या मायेची सावली सोडून आता ती अर्णवच्या आयुष्याचा प्रकाश व्हायला सज्ज झाली होती. गाण्याचे शेवटचे सूर हवेमध्ये विरले आणि भटजींनी सावधान म्हणण्याची तयारी केली. पण संपूर्ण मांडवात अजूनही ईश्वरीच्या त्या भावूक एंट्रीचा आणि तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातील त्या अश्रूचा प्रभाव कायम होता. अर्णवने मनोमन स्वतःला वचन दिले की या मुलीने आपल्यासाठी जे अश्रू गाळले आहेत त्याचे मोल तो तिला आयुष्यभर सुख देऊन करेल. अशा प्रकारे ईश्वरीची ती अत्यंत भावूक आणि देखणी एंट्री संपन्न झाली. आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मंगलाष्टकाची आणि त्या शुभविवाहाची. लग्नाचा मांडव आता मंत्रघोषाने आणि सनईच्या सुरांनी पवित्र झाला होता. अर्णव महाजन आणि ईश्वरी आता समोरासमोर उभे होते. त्यांच्यामध्ये तो पांढरा रेशमी अंतरपाट धरलेला होता, ज्यावर मधोमध लाल रंगाने स्वस्तिक काढलेले होते. अर्णवच्या नजरा त्या कापडाच्या खालून ईश्वरीच्या लाल जरतारी घागऱ्याच्या टोकाला आणि तिच्या पायातील जड पैंजणांना न्याहाळत होता. ईश्वरीची अवस्था तर काही वेगळीच होती. तिचे हात आता थरथरत होते. हातातील वरमाला जड वाटू लागली होती आणि प्रत्येक श्वासासोबत तिचं हृदय अर्णवच्या नावाने धडधडत होतं. भटजींनी खणखणीत आवाजात अक्षता वाटायला सुरुवात केली आणि मांडवामध्ये कानामेक शांतता पसरली. पहिले मंगलाष्टक बोलले गेले. भटजींनी श्री गणेशाचे आवाहन केले. विनायकाच्या आशीर्वादाने या संसारातील सर्व विघ्ने दूर व्हावीत अशी प्रार्थना सुरांनी मांडली. ईश्वरीच्या मनात आठवलं की कसं तिचं आयुष्य एका साध्या रिपोर्टरपासून सुरू होऊन आज या टप्प्यावर पोहोचलंय. जसं भटजी ओरडले, शुभमंगल सावधान, तसा अक्षतांचा पहिला जोरदार वर्षाव सुरू झाला. ईश्वरीच्या डोक्यावर आणि अर्णवच्या फेट्यावर पडलेल्या त्या अक्षतांनी पहिल्या बंधनाची जाणीव करून दिली. मग भटजी बुवांनी दुसरे मंगलाष्टक बोलले. भारतातील सर्व पवित्र नद्यांना या लग्नाचे साक्षीदार होण्यासाठी बोलावले गेले. ज्याप्रमाणे नद्या सागराला जाऊन मिळतात आणि आपले अस्तित्व विसरून एकरूप होतात, तसेच ईश्वरीने आता महाजन कुळात विलीन व्हायचे होते. सदाशिवरावांच्या हातातील अक्षता थरथरत होत्या. त्यांनी आपल्या काळजाच्या तुकड्याकडे, आपल्या लेकीकडे पाहिले आणि पुन्हा आवाज घुमला, शुभमंगल सावधान. दुसऱ्यांदा अक्षतांचा पाऊस पडला. ईश्वरीने लाजून मान खाली घातली. तिला जाणवलं की आई वडिलांच्या घरची नदी आता अर्णवच्या प्रेमाच्या सागराकडे निघाली आहे. तिसरे मंगलाष्टक बोलले गेले. समुद्र मंथनातून निघालेल्या 14 रत्नांचे स्मरण करण्यात आले. ईश्वरी अर्णवच्या आयुष्यात एखाद्या रत्नासारखी आली होती. अर्णवने अंतरपाटाच्या पलीकडून ईश्वरीच्या श्वासांचा वेग अनुभवला. त्याला तिला सांगायचं होतं की तो आहे, तो नेहमीच तिच्या पाठीशी असेल. आणि पुन्हा एकदा अक्षतांची उधळण झाली. शुभमंगल सावधान. मांडवातील प्रत्येक जण या जोडीच्या सुखासाठी देवाला साकडे घालत होता.
आता भटजीबुवांनी चौथे मंगलाष्टक सुरू केले. आई वडिलांच्या ऋणांचे स्मरण करून देणारे हे मंगलाष्टक जेव्हा भटजींनी म्हटले तेव्हा सुलोचनाबाईंना आपला हुंदका आवरता आला नाही. आपली मुलगी ज्या कुळात जन्मली ते कुळ आज पावन झाले होते. ईश्वरीच्या गालावरून एक अश्रू उघडला आणि थेट नथीच्या मोत्यावर जाऊन थांबला. अक्षतांचा चौथा सडा पडला. शुभमंगल सावधान. ईश्वरीला आपल्या आईची मिठी आठवली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. मग पाचवे मंगलाष्टक. हे मंगलाष्टक आरोग्याचे आणि ऐश्वर्याचे वरदान देणारे होते. अर्णव महाजनसारखा सामर्थ्यशाली पती आणि ईश्वरीसारखी बुद्धिमान पत्नी यांचा संसार सुखाचा व्हावा असा आशीर्वाद सनईच्या सुरातून निनादला. पुन्हा एकदा अक्षतांची उधळण झाली. शुभमंगल सावधान. अर्णवच्या मनात एकच विचार होता की मुलगी आता खऱ्या अर्थाने त्याच्या अस्तित्वाचा भाग होणार होती. सहावे मंगलाष्टक. शिव आणि गौरीच्या अढळ प्रेमाची साक्ष या ओळींनी दिली. ज्याप्रमाणे पार्वती शंकराच्या अर्ध्या भागात वास करते तसेच अर्णव आणि ईश्वरीने अर्धांगिनी आणि अर्धांग होऊन एकमेकांना पूर्ण करायचे होते. अक्षतांचा 6वा वर्षाव झाला. शुभमंगल सावधान. हवेमध्ये आता अत्तराचा आणि फुलाचा सुवास इतका दाट झाला होता की प्रत्येक जण त्या अंमली वातावरणात हरवून गेला होता. आता 7वे मंगलाष्टक. शिक्षण, चारित्र्य, वय, शक्ती आणि संपत्ती या सर्व गोष्टी या लग्नामुळे वृद्धिंगत व्हाव्यात अशी प्रार्थना केली गेली. ईश्वरीला आपल्या करिअरमधील तो संघर्ष आठवला आणि कसं अर्णवने तिला पाठबळ दिलं होतं ते आठवून तिच्या चेहऱ्यावर एक कृतज्ञतेचं हसू आलं. पुन्हा अक्षता पडल्या. शुभमंगल सावधान. अर्णवच्या वडिलांनी म्हणजेच प्रल्हादरावांनी आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहिलं. आता 8वे मंगलाष्टक. हे शेवटचे मंगलाष्टक. भटजींनी आपला आवाज शिखरावर नेला. ढोल ताशांचा कडाका इतका वाढला की मांडवाच्या भिंती थरथरू लागल्या. सनईच्या सुरांनी एक वेगळीच उंची गाठली. सावधान हा शब्द आता केवळ इशारा नव्हता, तर तो एक नवीन आयुष्य सुरू होण्याचा संकेत होता. शुभमंगल सावधान. अखेरचा अक्षतांचा वर्षाव झाला आणि तो रेशमी अंतरपाठ खाली ओढला गेला. अर्णव आणि ईश्वरीच्या नजरा पहिल्यांदाच त्या पवित्र अग्नीसमोर एकमेकांना भिडल्या. ईश्वरीच्या डोळ्यांमधून आनंदाचे अश्रू उघळले तर अर्णवच्या चेहऱ्यावर एक विजेत्यासारखं आणि अथांत प्रेमाचं हास्य होतं. अर्णवने पुढे सरकून ईश्वरीच्या गळ्यामध्ये गुलाबाचा जड हार घातला आणि ईश्वरीनेही कापत असलेल्या हातांनी अर्णवच्या गळ्यात वरमाला अर्पण केली. आकाशातून फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव झाला. ईश्वरीने जेव्हा अर्णवच्या डोळ्यांमध्ये पाहिलं तेव्हा तिला तिथे स्वतःचं संपूर्ण भविष्य दिसत होतं. या 8 मंगलाष्टकांनी 2 जीवांना एक अतूट, पवित्र आणि राजेशाही बंधनात कायमचं बांधलं होतं. अर्णव महाजन आणि ईश्वरी आता अधिकृतपणे पती-पत्नी झाले होते. आवडला ना आजचा हा थरारक म्हणजेच आपला भव्य दिव्य विवाह सोहळा? कमेंट्समध्ये तुमची मते नक्की सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या नवीन चॅनलला म्हणजेच आपल्या लव कट्टाला सबस्क्राईब करून असाच सपोर्ट कायम ठेवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.